वसईच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित विधिमंडळातील अन्य 14 आमदारांसह लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर रवाना। लंडनमधील शहरी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, प्रशासकीय कार्यपद्धती आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधानमंडळाकडून विधिमंडळाच्या 15 आमदारांसाठी दिनांक 15 ते 22 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान प्रशिक्षणासाठी लंडनचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे। या 15 आमदारांच्या अभ्यास गटाच्या प्रशिक्षणासाठी वसईच्या आमदार सौ स्नेहा दुबे पंडित यांचा समावेश करण्यात आला आहे। हा अभ्यास दौरा एक अनौपचारिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे। एका आठवड्याच्या या कार्यक्रमात जागतिक नागरिकत्व ही तत्त्वे आपल्या शासन, धोरण विकास आणि प्रशासकीय दृष्टिकोनात कशी बदल घडवून आणू शकतात याचे सखोल मार्गदर्शन मिळणार आहे। त्याचप्रमाणे वेस्टमिन्स्टर, ज्याला संसदेची जननी मानले जाते, तसेच वेल्सची संसद, जी ब्रिटनची सर्वात नवीन संसदीय प्रणाली आहे, यांचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी सर्व आमदारांना मिळणार आहे। हा प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव चर्चा आणि वादावर आधारित आहे। यात लंडनमधील तज्ज्ञ मार्गदर्शक, माजी विद्यार्थी आणि व्यावसायिक तज्ज्ञांचा समावेश असणार आहे। या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान नेटवर्किंग आणि सहकार्याने काम करण्यावर भर दिला जाणार असून लंडन येथील नामवंत उद्योगपती, नागरी नेते, राजकारणी व धार्मिक नेत्यांसोबत दिनांक 18 फेब्रुवारी व दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी वर्किंग डिनर आयोजित करण्यात येणार आहे। तसेच दिनांक 19 व 20 फेब्रुवारी 2026 रोजी कार्डिफमधील वेल्स सरकारची संसद या UK संसदेच्या ऐतिहासिक ठिकाणी, तसेच बिग पीट आणि सेंटर फॉर अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी यासारख्या प्रमुख ठिकाणांना भेटी दिल्या जाणार आहेत। या अभ्यास दौऱ्यात भाजपकडून आमदार विक्रांत पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार परिणय फुके, आमदार विक्रम पाचपुते, आमदार नमिता मुंदडा, आमदार अमित गोरखे, आमदार सुमित वानखेडे, आमदार योगेश टिळेकर सहभागी होणार आहेत। तर शिवसेनेकडून आमदार मनीषा कायंदे, राष्ट्रवादीकडून आमदार विक्रम काळे, उबाठा शिवसेनेकडून आमदार वरुण सरदेसाई, काँग्रेसकडून आमदार विश्वजित कदम, तसेच शेतकरी कामगार पक्षाकडून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा समावेश आहे। आमदार सौ स्नेहा दुबे पंडित आज पहाटे या प्रशिक्षण दौऱ्यासाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडन येथे रवाना झाल्या।